आणि ठाकरेंकडून प्रेम आणि आपुलकी मिळत नसल्यानं खासदार फुटले। शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी अशी टीका केलेली आहे। लोकप्रतिनिधींना विकासासाठी मुख्य प्रवाहात सामील होण्याची इच्छा होती, फक्त पैशांसाठीच महायुतीसोबत आले हा चुकीचा आणि बालिश प्रचार आहे, असं सुद्धा केसरकरांनी म्हटलंय। लोकांना एका चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते, लोकांना मान द्यायला लागतो। बाळासाहेबांच्याकडे मला असं सांगितलं तर मी काय फार बाळासाहेबांना बघितलेलं नाही, परंतु बाळासाहेबांकडे एखादा कार्यकर्ता जायचा त्याला त्या आपल्या शेजारी त्याला बसवून घ्यायचे, त्याला भगव्या रंगाचा टिळा लावायचे आणि त्याला लढण्याचा आदेश द्यायचे आणि तेवढ्या प्रेमावर शिवसेना चालत राहायची। आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे। कदाचित जी अपेक्षा असते आमदार खासदारांना की आम्हाला पक्षप्रमुखांची वेळ मिळावी, त्यांची भेट मिळावी, त्यांच्याकडून चार प्रेमाचे शब्द ऐकायला मिळावे, हे कुठेतरी ज्याला घडत नाही त्याच वेळेला असा विचार केला जाऊ शकतो। आणि यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बच्चू कडू यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। खासदारांमागोमाग ठाकरेंचे आमदारही फुटणार असं बोलताना बच्चू कडू म्हणालेले आहेत। शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी असा मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंचं नियोजन व्यवस्थित असतं असंही बच्चू कडू म्हणालेले आहेत। शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम सुरू असल्याचं सुद्धा बच्चू कडू म्हणालेत। माध्यमांशी ते बोलत होते। खासदार आहे त्याच्या मागे आमदार येणारच आहे आणि शिंदे साहेब या बाबतीत तुम्हाला माहीत आहे जे काय आहे ते फार व्यवस्थित प्लॅनिंगनं आणि शिवसेना जिवंत ठेवायचं काम शिंदे साहेबाच्या हातून होत आहे। सामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगांचा खरा माणूस आम्ही पाहतोय, म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्याच्या प्रेमात मोहात पडले, जसं मी मोहात पडलो त्यांच्या सेवाभावी वृत्तीला आमचा सलाम आहे, म्हणूनच तर आम्ही शिवसेनेत गेलो। त्यानं असे मोहात पडणारे भरपूर लोक आहेत। तर ठाकरेंच्या फुटीवर 6 खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गृह विभागाने असे आदेश दिलेत। खासदारांना सुरक्षा देण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश आहेत। घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ केली गेली आहे। काल ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यानं 6 खासदारांनी बंड केल्यानं बरेच शिवसैनिक आक्रमक झालेले होते। जोरदार घोषणाबाजी केली गेली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलीस प्रशासनाला गृह विभागानं Y+ सुरक्षेचे आदेश दिले। ठाकरेंच्या शिवसेनेमधील 6 खासदारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून त्यांच्या निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेलाय। काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होतोय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवली गेली आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे आणि संजय जाधव संजय देशमुख या 6 खासदारांची ही घरं आहेत जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि याच खासदारांच्या 6 घराबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर सुद्धा वाशिम, परभणी, धाराशिव, मुंबई, शिर्डी आणि हिंगोलीमध्ये हा असा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे।